तर आता फर्स्ट पार्ट तर झाला, आता सेकंड पार्ट स्टार्ट करतोय. म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये आपण मूवी वगैरे बघून झालं. त्यानंतर मी माझी 12वी झालीच होती ऑलमोस्ट, कारण मी पेपरच दिले होते 12वीचे. तर मी फर्स्ट इयरला गेले आणि फर्स्ट इयरला आमची कॉलेजची ट्रिप आली होती, महाबळेश्वरलाच आली होती. मी मगाशी ना ते सकाळी हेच म्हटलं की आपण आहे ना तो व्हिडिओ पण पोस्ट करू रीलला. तर आता मी हा व्लॉगमध्ये सांगते. आम्ही महाबळेश्वरला आमची ट्रिप आली आणि मला यांनी कॉल केला की कुठे आहेस? मी म्हटलं आहे महाबळेश्वरला. म्हणले का? म्हणले काय नाही, ट्रिप आली आमची. बरं म्हटले, मग मला लोकेशन पाठवून ठेवा. म्हटलं मला नाही का असं वाटलं की हा बाबा याला काळजी असेल माझी किंवा यासाठी मला त्याने लोकेशन मागवून घेतलं. लोकेशन मागून घेतल्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला की मी तुझ्या पाठीमागे. मी म्हणलं काय? मी शॉकच की बापरे, आता माझी कॉलेजची ट्रिप आहे आणि मग हा अचानकच काय इथे. हा आणि याचा मित्र 2 व्हीलरवरती आलते महाबळेश्वरला शिक्रापूरवरून. आणि कारण मी लोकेशन पाठवलं होतं तर आले आणि काहीतरी आम्ही मार्केट आहे ना इथे, मार्केट मेन सिटीमध्ये महाबळेश्वरला मार्केटमध्ये शॉपिंग करत होतो. आणि शॉपिंग करत आम्ही 4-5 जण, आमचा ग्रुप होता कॉलेजचा, सो आम्ही मागे चालत होतो आणि ह्यांनी कॉल केला की आम्ही आलेलो म्हणून. त्यानंतर साईडला ये. मी म्हटलं हा ठीक आहे आले म्हणून. म्हटलं अहो गेले साईडला आणि तुम्ही कशाला आले? म्हटलं आमची ट्रिप आहे, सर लोक आहेत असं तसं. मला म्हणले हां असू दे, मग काय होते तेव्हा मी महाबळेश्वर फिरायला आलोय. बरं म्हणलं. त्यातले त्यात काय झालं, मला सरांनी बघितलं. जे की आमचे सगळ्यात स्ट्रिक्ट होते त्या सरांनी बघितलं, पण त्यांनी बघून इग्नोर केलं. ठीक आहे चल जाऊ दे मरू दे. त्यांना कळलं होतं हिच्याबरोबर कोणतरी आलं हिच्या मागे. त्यानंतर ते झालं आणि पुढं उशीर झाला. ते पाठलागच करत होते. रात्री जेवायला एका हॉटेलमध्ये थांबलो. आता शेवटी कॉलेजची ट्रिप आहे, सरांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यातल्या त्यात जेवण करायला बसलं, जेवण वगैरे केलं आणि हा बाबा माझ्या नेमका साईडच्या हॉटेलला म्हणजे साईडच्या टेबलला बसला होता. मग सर 5-6 जण होते. सर लोक बसले जेवायला. त्यांच्या चर्चा झाल्या जे काय ते. मला म्हणले जाधव इकडे ये. मी म्हटलं काय? कोण आहे पोरगा? मी म्हटलं कोण नाही, माझं दाजी आहे, म्हणजे माझा बहिणीचा धीर आहे असं सांगितलं, दाजी नाही. म्हटले कशासाठी आलाय तिकडे? म्हटलं आले असतील फिरायला, मला काय माहिती. म्हटलं तुझ्या मागे काय? मागाच्यापासून मी बघतोय. म्हटलं हां ठीक आहे, लग्न ठरले आमचं. मी अशी दाबात तेव्हा लग्न ठरले आमचं. मग जे काय असेल ते तुमच्या घरी ना, इकडे काय म्हणले कॉलेजच्या साईडला. साहजिक आहे त्यांचं चिडणं, कारण त्यांची जबाबदारी असती मुलांना घेऊन जाणं घेऊन येणं. पण त्यानंतर म्हणले तुझ्या घरी माहिती आहे का ते इकडे आलेत? मी बाबा म्हणलं हां माहिती आहे त्यांना, घरच्यांना म्हणजे घरच्यांना माहिती आहे बरं की हे आमचं बोलणं वगैरे सगळं माहिती होतं. पण असं न सांगता फिरायला येणं हे या गोष्टी नव्हत्या की भेटायला जाणं हे नव्हतं माहिती. मग म्हटले मी मामाकडे राहत होते ना, थांब तुझ्या मामाला कॉल करतो, तर मामा येणार ना तुला घ्यायला पहाटे. कॉलेजची ट्रिप आमची संपली, आम्ही पहाटे दौंडला पोहोचणार होतो. म्हटलं हा येणार आहे, ठीक आहे मग तू सांगतो मामाला सांगतो. म्हटलं ठीक आहे. मी रुबाबा जाऊन म्हणजे मग थोडा ॲटिट्यूड भरला होता, पण आता घाबरले पण होते, पण ते चेहऱ्यावर दाखवायचं नव्हतं ना की घाबरले म्हणून. घाबरले हे दाखवलं असतं तर मग जास्त त्यांनी मग तिथे अजून मला वडवड केली असती एवढ्या सगळ्या क्लाससमोर. तर मी म्हटलं ठीक आहे सांगा. मग उतरताना आमचे जगताप सर म्हणून होते, मी बसमधून उतरले, दौंडला पोचले. म्हणजे जाधव असं येण्यासारखं नाही करावा, कोण आले घ्यायला? म्हटलं मामा. ठीक आहे व्यवस्थित जा घरी. मग मला बरं वाटलं, माझ्या जीवात जीव आला तोपर्यंत. घरी गेला. मामा म्हणला काय आलं, झाली का ट्रिप? म्हटलं हो झाली असंच. आता हा हे किस्सा माहिती आहे आता घरच्यांना. म्हणजे काय झालं त्यानंतर, मी सरांचं ते नाव नाही घेणार आहे. त्यानंतर म्हणजे मला असं वाटलं कदाचित, पण मला ते जाणून आलं. मग सरांनी मला म्हणजे जेवढं चांगलं स्ट्रिक्ट करत होते ना पहिलं, जे चांगलं बोलत होते, नंतर रागात बोलायचे मला. मी म्हणजे एखादं माझं सबमिशन किंवा राहिलं असेल, एक दिवस मी प्रॅक्टिकलची बुक त्यांच्याकडे घेऊन गेली, त्यांनी माझी अशी बुक घेतली आणि फेकून दिली, जा पूर्ण करून आण. मला राग आला. मी म्हटलं एवढं चांगलं बोलत होते माझ्याशी पहिले आणि अचानक असं काय झालं. मग 2-3 परत पेपर आले माझे. पेपर आल्याच्या नंतर सरांनी काय केलं, मला त्याच्यामध्ये फेल केलं. मग मला अजून राग आला. मग मी प्रिन्सिपलकडे गेले. प्रॅक्टिकलला कोण फेल करतं का? प्रॅक्टिकलला फेल केलं. मग मी प्रिन्सिपलकडे गेले. म्हटलं हे सर मला त्रास देत होते. म्हटलं मी किती दिवस झालं विनाकारण त्यांनी मला फेल केले, असं तसं येते. मग थोडासा वाद झाला. मी माझ्या दाजींना म्हणजे यांच्या मोठ्या भावाला आणि माझ्या दुसऱ्या दाजींना दोघांना घेऊन कॉलेजमध्ये गेले. माझा तो वाद होता तो सांगितला तिथून पुढे. पण मग मी नंतर नेक्स्ट पेपरला चांगला अभ्यास केला आणि चांगला पेपर सोडवला, तर मी त्याच्यामध्ये पास झाले. आणि असा हा किस्सा होता महाबळेश्वरचा. आणि आज आम्ही महाबळेश्वरला आलो आहे पुन्हा एकदा. तर तिथून पुढे
हे सगळं झालं महाबळेश्वर वगैरे. पण परत मी थोडं थोडं बोलायचो, आम्ही बंद करायचो, बोलायचं बंद करायचं, असंच कंटिन्यू चालत राहिलं. आणि आता मी लेटेस्ट सांगते. 2018 का 2018 काय आहे दोन त्यावेळेस पण आम्ही बोलत नव्हतो. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी शॉर्ट फिल्म करत होते एक, काय बरोबर ना, कोणती? एक शॉर्ट फिल्म करत होतो मी. शॉर्ट फिल्मच करत होतो मी. तर हिची सिस्टर, 3 नंबर सिस्टर, तर यांच्या गावात पण एक शॉर्ट फिल्म चालू होती. हा, शॉर्ट फिल्म चालू शॉर्ट होती फिल्मचं तेव्हा. शूटिंग चाललं होतं. आणि तिने मला कॉल केला की दाजी तुम्ही आपल्या हरूला घ्या की शॉर्ट फिल्ममध्ये, तिला का नाही घे. म्हणलं ठीक आहे, तिला घेऊन. म्हणजे मी नव्हते म्हटले, त्यांनी आता मान्य केलं. तुम्ही मला काय ऍक्च्युअली काय होतं माहिती का, पूनम बोलली मला, पूनम तिला बोलली होती. त्यानंतर हे शॉर्ट फिल्म वगैरे करत होते. त्यानंतर यांनी मूवीचं काम चालू केलं, म्हणजे जो खरडा मूवी आहे तो ह्यांनी स्वतः डिरेक्ट केलेला आहे. आणि त्यानंतर त्या मूवीची पण ऑडिशन चालू होती. मग मला फोनवरती बोलायचे की मला मूवी करतोय मी, असं तसं. तर म्हटलं हां ठीक आहे, चांगलं आहे. मग त्या मूवीमध्ये आहे ना त्या मूवीमध्ये हिरोईनची मैत्रिणीचा रोल आहे, तू करशील का? मी मग म्हटलं मला ॲक्टिंग येईल का? पण हां मी शिकवतो. म्हटलं ठीक आहे चालेल, मग मी करेल. यांना ॲक्टिंग हे शिकवतील, पण स्वतःला येत नाही काय बरं का ॲक्टिंग. 0% ॲक्टर आहेत ते. डिरेक्टरचं काम काय असतंय की ऍक्टिंग करून घेणं. करून घेणं. स्वतःला जर ऍक्टिंग करता येत असते, आम्ही हिरो कशाला घेतला असतो? ते पण आहे. हिरो आम्ही स्वतः झाला असतो ना. तर मग मी पहिल्यांदा आमच्या दीदीच्या इकडे गेले 8 दिवस राहायला. आणि तिकडे ऑडिशन चालू होती मूवीची. सगळे मोठे मोठे कलाकार होते. आता ऑडिशन म्हणजे काय, मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात ऑडिशन काय असते ते मला कळलं तिकडे गेल्यानंतर. ह्यांनी पहिला आधी ऑडिशन घेतलेली होती. ऑडिशन मी सांगतो. नाही, ह्यांनी घेतली होती. त्यानंतर परत जे नवीन नवीन कलाकार आले होते ना, तर त्यांची ऑडिशन होती. प्रॅक्टिसच्या टाइमला बोलवलं, म्हटलं तू ये. प्रॅक्टिसला ज्यावेळेस आली आणि प्रॅक्टिस चालू होती समोर, सगळेजण जास्तच ना इंट्रोडक्शन देत होतं. फर्स्ट डेच होता. आणि तिथे समोर आहे ना, माझ्या समोर जवळपास 30-40 लोक बसलेले होते. आणि मी कॉलेजमध्ये उभं राहायचं म्हणलं तर अंगावर काटा येतो आपल्या. मी एवढ्या लोकांसमोर कसं काय सांगेल. पण पहिले सगळेजण आपला इंट्रो देत होते की माझं नाव हे ते असं. मी गेले, म्हटलं माझं नाव हर्षदा मधुकर जाधव, माझं वय एवढं एवढं आहे, असंच सांगून दिलं. आणि असं सांगितलं त्यांनी की 9 रस करून दाखवायचे. 9 ॲक्टिंगमध्ये सगळ्यात मेन असतं ते रस, 9 रस. हास्यरस, रौद्र रस, कोणते अजून नसेल तर नको सांगू, तुम्हाला पण येत नाही ते सांगा की. त्याच्यामध्ये 9 रस असतात, जसं की ते हास्यरस, रौद्र रस, असे जे की म्हणजे हास्यरस म्हणलं की हसून दाखवायचं, रौद्र म्हणलं की ते राग आला पाहिजे, कृतज्ञ, काय की वेगवेगळे आहेत ते नंतर सांग. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की जेव्हा पुढं नाव सांगायला गेली ना, त्याच वेळेस रडायला लागली. मला रडायला लागली. मी यांच्याकडे बघून रडायला लागले. ते नाही, पण नाव सांगून झालं. नंतर ह्यांना घेऊन बाहेर गेले. म्हटलं मला आत्ताच्यातलं घरी सोड, मला इथे थांबायचं नाही, मला करायचं नाही, मला काहीच नाही, मला घरी सोड. मग म्हणले अगं तू थांब, नको सांगू, तू बस तरी. त्यानंतर आमच्या इथे ना मेन, म्हणजे अशी मेन नाही म्हणता येणार, पण चांगले कलाकार होते, बोरुडे सर म्हणून. त्यांनी अगोदर मूवीमध्ये काम वगैरे केलं होतं भरपूर. ते बोलले तू जा ना तिथे ऑडिशन दे, सांग तुझं ना हे कर, काय बोलतात, ॲक्टिंग करून दाखव. मग हा बोलला की नाही सर ती नवीन आहे, जरा थांबा तुम्ही, बाकीच्यांचं होऊ द्या, ती करेल. सर म्हणले नवीन आहे, जा उठ. मग त्यांनी मला पुढे पाठवलं. मी तिथे मला असं सांगितलं होतं ॲक्ट करायला की तुझा बॉयफ्रेंड, तुझा मित्र जो कोणी आहे तो हरवला आहे आणि त्याला डोंगरामध्ये मारून टाकलं आहे, तर तू त्याला कसं शोधशील. तर कसं शोधणार, मला काय माहिती आता कसं शोधायचं आहे. मग आम्ही पहिले मी म्हटलं इकडे तिकडे पळाले, आवाज दिला, नितीन करून शोधलं. पण नंतर माझ्याबरोबर एक दुसरी मुलगी होती, तिने पण छान करून दाखवलं. आणि तिच्यानंतर मी परत केलं की रडले वगैरे. मी पहिल्यांदा असं मनापासून तेव्हा ॲक्टिंग केल्यासारखं मला वाटलं. पण तेवढी प्रॉपर नव्हती झाली, पण मला ठीक आहे, माझ्यासाठी ती चांगली होती. तेव्हा मी रडून बिडून दाखवलं की माझं बॉयफ्रेंड मला मेलेला दिसतोय, तर मग मी कसं रिॲक्ट करणार. असं तर वर्कशॉप आमचं चालू झालं. त्यानं तोपर्यंत मला माहीत नव्हतं की मला हे हिरोईनचा रोल देणार की हिरोईनच्या मैत्रिणीचा रोल देणार आहेत. आणि मी ना अशी लुकडी सुकडी होती, लई सावळी होती, काळी, आणि लई काळी नव्हती, सावळी होती. तेच ना, मग काळी सावळी होती आणि लई बारीक होते. म्हणजे आता जर का मूवी आला ना तर तुम्ही म्हणताल ही किती डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. तसं पण असं आम्ही ना ह्या ब्लॉग मध्ये थोडे जुने फोटो पण टाकणार आहे. हा माझ्याकडे असतील तर टाकेला, शूटचे टाकेल. तर मी लय बारीक होते. तर मग म्हटले की लास्टला डायरेक्टर 2 होते, हे एक आणि अजून एक.
आणि त्यांनी ठरवलं, ते म्हटले की आपण हिरोईन म्हणून माझं सिलेक्शन करतोय. मग आम्ही तेवढं 45 दिवस पूर्ण ॲक्टिंगचा प्रॅक्टिस केली पूर्ण 45 शिक्षण होतं दिवसात पूर्ण total. सगळं. मग मला तशी तशी ॲक्टिंग यायला लागली तेव्हा ती ती नॅचरल झाली. जी ती जी जी होती पाहिजे होती तेवढी ती तेवढी म्हणजे ती स्टोरी तशी होती की 11वीच्या पोरांची, त्यामुळे स्टोरी नाही सांगणार आहे 11वीच्या मुलांची, पण 11वीच्या मुलांना एवढं काय येणार आहे नाही का, तर मग त्या टाईपमध्ये ती आहे. सो ती ती त्या कॅरेक्टरला सूट झालेली आहे. सो ती तिच्या मापाने ती स्टोरी बरोबर होती आणि मी माझ्यासाठी वेगळी आहे. तर त्याप्रमाणे आमच्या त्या मूवीचं शूट वगैरे झालं आणि त्यानंतर परत आम्ही बोलणं बंद केलं. तर हा पार्ट इथे स्टॉप करू. लाईटीने पण स्टॉप केले. लाईटने पण स्टॉप केले, तर हा पार्ट इथे आपण स्टॉप करूयात. नेक्स्ट पार्ट मी स्टार्ट करते. नेक्स्ट पार्ट पण बघा आता तुम्ही.